श्री स्वामी समर्थ सर्वांना। वसंत पंचमी 2025 वसंत पंचमी 2 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे। या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते। या दिवशी ज्ञानाची देवता सरस्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे। भारतात वसंत ऋतूची सुरुवात वसंत पंचमीपासून होते आणि या दिवशी महिला खास करून पिवळ्या रंगाचे कपडे घालतात। वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजन केले जाते। त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची पूजा केली जाते। त्याचप्रमाणे या दिवशी आईने मुलांसाठी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे। बघा, मुलांच्या बौद्धिक विकासासाठी, मुलांच्या बुद्धीत वाढ होण्यासाठी, सरस्वती देवीचे कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आईने या दिवशी मुलांसाठी हा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। जर का आईला सुतक असेल, आईला मासिक धर्म असेल, तर हा उपाय त्यांच्या घरातील इतर व्यक्तीने केला तरी चालेल, किंवा मुलं मोठे असतील तर मुलं स्वतः देखील हा उपाय स्वतःसाठी करू शकतात। अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आणि हा उपाय फक्त वसंत पंचमीच्या दिवशी केला जातो। वसंत पंचमी हा अतिशय महत्त्वाचा दिवस समजला जातो। त्यामुळे आपण 2 फेब्रुवारीच्या दिवशी आपल्या घरात माता सरस्वतीची पूजा करायची आहे। आता सकाळी उठल्यावर आपल्याला शक्यतो पिवळ्या रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे। यानंतर आपल्याकडे सरस्वती मातेचा फोटो किंवा मूर्ती असेल तर आपल्याला त्याची पूजा करायची आहे। तुम्ही एका पाटावर कपडा टाकून त्यावर सरस्वती मातेची मूर्ती ठेवू शकतात। फोटो असेल तर फोटो ठेवा, किंवा तुमच्याकडे सरस्वतीची रांगोळी, बघा सरस्वतीची रांगोळी आपण काढतो, ती रांगोळी असेल तर ती रांगोळी ठेवा। त्याचं चित्र असेल तर त्याचं चित्र ठेवा, किंवा ते यंत्र असेल तर यंत्र ठेवा, किंवा तुम्ही रांगोळीने ही सरस्वतीची रांगोळी काढली तरी चालेल। तुमच्याकडे यापैकी जे काही असेल त्याची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे। तुम्हाला सरस्वती मातेला हळदी, कुंकू, अक्षता, पांढऱ्या रंगाचे फूल अर्पण करायचे आहे। पांढऱ्या रंगाची मिठाई तुम्हाला अर्पण करायची आहे। या दिवशी आपल्याला विद्येची देवता सरस्वती माता यांची पूजाही करायची आहे। वसंत पंचमी हा दिवस देवी सरस्वती, शिक्षणाची देवता सरस्वती यांना समर्पित आहे। असे मानले जाते की या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे आणि देवी सरस्वतीला पिवळे अन्न अर्पण करणे खूप शुभ मानले जाते। परंतु तुम्ही विचार केला आहे का, वसंत पंचमीला पिवळ्या रंगाचे विशेष महत्त्व का? तर बघा, वसंत पंचमीचा दिवस सरस्वती पूजा म्हणूनही ओळखला जातो। सरस्वती देवीला ज्ञान आणि कलेची देवी म्हटले जाते। यावेळी 2 फेब्रुवारी 2025 रोजी वसंत पंचमी साजरी केली जाणार आहे। या दिवशी विद्येची देवी सरस्वतीची विशेष पूजा केली जाते। वाचन, लेखन, बोलणे आणि नृत्याच्या कृपेसाठीही माता सरस्वतीचे स्मरण केले जाते। वसंत पंचमीला सरस्वती मातेची पूजा केली जाते। या दिवशी पिवळे कपडे आवर्जून घातले जातात। या दिवशी पिवळे कपडे घालणे अतिशय शुभ मानले जाते। शास्त्रानुसार पिवळा रंग खूप शुभ मानला जातो। हा रंग विशेषतः शुभ कार्यात वापरला जातो। या दिवशी देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी पिवळे वस्त्र आवर्जून परिधान करावे। यामुळे देवी खूप प्रसन्न होते। सरस्वतीचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहतो। वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे। थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल टाका, किंवा गोमतीर पाणी टाकून ह्या पाण्याने या दिवशी अंघोळ करायची आहे। यामुळे आपल्यात असलेली सर्व निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते। आपल्यात जर का वाईट बाधा असतील तर त्या धुवून निघतात। म्हणून या दिवशी आपण आवर्जून अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर टाका आणि चिमूटभर हळद टाकायची आहे। त्याचप्रमाणे पिवळा रंग हा भगवान सूर्याचा आहे आणि ज्याप्रमाणे सूर्याची किरणे अंधाराचा नाश करतात, त्याचप्रमाणे मानवी हृदयातील वाईट भावनांचा देखील नाश करतात। त्यामुळे वसंत पंचमीच्या दिवशी पिवळा रंग धारण करणे अतिशय शुभ मानले जाते। गडद पिवळा रंग माणसाला मनोबल देतो आणि प्रत्येक कामात यश मिळवून देतो, आणि म्हणूनच या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याला अतिशय महत्त्व आहे। या दिवशी सरस्वती मातेची पूजा करून आपण हवन देखील करू शकतो। त्याचप्रमाणे सरस्वती देवीचा मंत्र तुम्ही
एखाद्या मंत्राचा जप 108 वेळा करू शकतात, 1008 वेळा करू शकतात किंवा तुम्ही सरस्वती देवीचं स्तोत्राचं पठण करू शकतात। सरस्वती देवीच्या ज्या पण काही स्तोत्र मंत्र आहेत याचं पठण आपण या दिवशी जास्तीत जास्त करायचं आहे। मुलांकडून तुम्ही सरस्वती देवीच्या कुठल्याही मंत्राचा जप करून घेऊ शकतात। 108 वेळा सरस्वती देवीच्या मंत्राचं नामस्मरण तुम्ही करून घेऊ शकतात। त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या मुलांच्या बुद्धीत वाढ होण्यासाठी या दिवशी एक अत्यंत प्रभावी असा हा उपाय मुलांसाठी प्रत्येकाने आवर्जून करायचा आहे। वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या चुका टाळायच्या आहेत तर बघा, या दिवशी आपल्याला सरस्वती मातेची पूजा करायची आहे। या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीये। कोणत्याही प्रकारची झाडं या दिवशी आपल्याला तोडायची नाहीये। तुम्ही आदल्या दिवशी तुम्हाला काही झाडांची पानं तोडायची असेल तर ती तुम्ही तोडून ठेवू शकतात। या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र आवर्जून परिधान करायचे आहेत। पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळ्या रंगाचे पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत। या दिवशी कोणत्याही विद्येचा चुकूनही अपमान करू नका। म्हणजे बघा, विद्येला चुकूनही पाय लावू नका, लागला तर पाया पडा किंवा कुठल्याही पुस्तकाला फेकू नका किंवा त्याचा अपमान होईल असं तुम्ही त्याबरोबर करू नका। त्याचप्रमाणे या दिवशी अंघोळ केल्याशिवाय काहीही खाऊ नका। म्हणजे या दिवशी आपल्याला अंघोळ करूनच जे काही खायचं असेल ते खायचं आहे। त्याचप्रमाणे मुलांना विद्येचा अपमान होईल असं काही करायला भाग पाडू नका किंवा करू नका। त्याचप्रमाणे मुलांकडनं जर का काही चुका होत असतील तर तुम्ही त्यांना समजावून सांगा की पुस्तक किंवा आपण जे अभ्यास करतो ती विद्या आहे, ती सरस्वती आहे, तिला लात लागली की तिच्या पाया पडायच्या किंवा पुस्तक असेल तर फाडू नये। अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही मुलांना ह्या शिकवू शकतात। त्याचप्रमाणे या दिवशी बघा, कोणाशी खोटं बोलू नका, कोणाचा अनादर करू नका। हे नेहमी आपण करतोच, पण या दिवशी चुकूनही या चुका आपल्याला करायच्या नाही। वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे। या दिवशी मांसाहार हा चुकूनही करायचा नाही। त्याचप्रमाणे आईने मुलांसाठी हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। हा उपाय बघा, आपल्याला फक्त वसंत पंचमीच्या दिवशीच करता येतो। आपल्याला मध घ्यायचा आहे आणि एक दर्भाची काडी घ्यायची आहे। बघा, दर्भाची काडी घ्या किंवा तुम्ही बोटाने किंवा तुम्ही तुळशीची काडी घ्या। याने तुम्हाला मधामध्ये तुम्हाला बोट बुडवायचं आहे किंवा ही काडी बुडवायची आहे किंवा तुम्ही सोन्याचं कानातलं घ्या, त्याच्या दांडीने तुम्ही हा उपाय करू शकतात। तुम्हाला ही काडी मधात बुडवायची आहे आणि तुम्हाला मुलांच्या जिभेवर एम असं काढायचं आहे। बघा, एम असं काढायचं आहे। हा आपल्या सरस्वती देवीचा बीजमंत्र आहे। तुम्ही वर दाखवल्याप्रमाणे मधात बुडवून ही काडीने मुलांच्या जिभेवर एम हा शब्द तुम्हाला काढायचा आहे। हा उपाय केल्यामुळे मुलांच्या बुद्धीत वाढ होते, मुलांचा विकास होतो, मुलांच्या अभ्यासात प्रगती होते, मुलं चंचल होतात। यासाठी आपण या दिवशी एम हा शब्द मुलांच्या जिभेवर मधाने आवर्जून काढायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। कमेंट बॉक्समध्ये श्री सरस्वती नमः किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। धन्यवाद।